तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर पव्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण निघालो उत्पन्नाचा दाखला काढाय तलाठी मॅडमांच्याकडे. इथं आपण आलो होतो वाघगिरीच्या ग्रामपंचायती. इथंच तलाठी मॅडमांचं पण ऑफिस आहे. सह्या घेतलेला आणि जिथनं घरी निघालो तेवढं आपल्याला आठवतं की आपल्याला ऊस लावायचा आणि त्याचं बी बघाय आपल्याला जायचं होतं. आज मग रस्त्यातच बियाचं फड होता. मग तिथे गेलो आणि बी बघितलं. तर बी बघताना आपल्याला काय बघायचं होतं, ऊसाची लांबी आणि कांड्या किती ती बघायचं होतं फक्त. त्यामुळे पाचर सोलून सगळ्या कांड्या मोजून घेतल्या. आता बी बघून डायरेक्ट आपण घरी निघालो, कारण आपल्याला घरी जाऊन आता रानात जायचं आहे. कारण अजून नाके करायचे बाकी आहे. तर सऱ्या सोडली तेव्हापासून काय रानातच गेलो नव्हतो. हेच आपल्या रानांच्यात आपल्याला ऊस लावायचा आहे. गेल्या 4-5 दिवसापूर्वी आपण इथं सऱ्या सोडलेल्या. इथे नक्की करून घ्यायची. तर नक्की करून घ्यायची म्हणजे काय करायचं, तोंडाची अशी तर ट्रॅक्टर फिरून तोडवायला असतो. म्हणजे तोडवा काढायचा आणि तिथं सऱ्या एकदम नीट करून टाकायचा आणि 3-3 सऱ्यांची साखळी बनवून टाकायची. माझ्या बरं आमची आई बी आलेली, तर आई बऱ्याच दिवसातून रानात आलेली आज. आता ही सरी बघा कशी एकदम क्लिअर आली. आता ह्याच नंतरची पुढची सरी बघा. इथं कसं तोडवा सगळा झाला आणि चढ झाला सगळा. तर ऊस लावताना आपल्याला तर प्रॉब्लेम होणार, त्यामुळे तोडवा सगळा खांदून काढायचा. तर काम चालूच होतं आपलं, तेवढ्यात आपल्याला कुदईन असं गोलीगत धोका दिला. एकतर काम करत जेव्हा असतं त्यात आणि हे साडतळायची ती आधीमध्ये 2-3 वेळा नीट केली. आता म्हणलं अजून नीट करत असलं कुदईचं प्राण जातील निघून. ती काम सोडलं कारण आपली कुदळ मोडलेली आणि खोऱ्याने काय आपल्याला खांदा येणार नाही. मग म्हटलं झाडा चोडे आणि तेवढं कुराडीने तेवढं आपलं दाप छापड्या खाली आलेलं. आता आपल्या आंब्याची दापं लयच खाली आली. ती कधी कधी चालताना डोक्याला पण थटची ती आणि रानाची मशागत करताना ट्रॅक्टरच्या होडाला पण थटची ती. मग तोडलेलं डापं सगळं असं रानातनं बाहेर काढलं आणि आमच्या बांधाने रचून टाकले नेऊन. म्हणजे परत वाढल्यानं आपल्याला जळणाला न्यायला होईल. आता भावानं तुम्हाला आपली ही Z+ सिक्युरिटी दाखवतो. आता ही 3 कुत्रे आहेत. आपण जाईल तिकडे आपल्या मागणं असते ती. आता विषय काय, हे काय कुत्रे पण पाळलेले नाहीत, पण आमच्या यासने भाकरी बिकरी टाकते. त्यामुळे आमच्या बरं जाईल तिकडे राहण्याची ती. तरी भावानं माणसापेक्षा प्रामाणिक असते. त्याला जर आपण भाकरीच तुकडा टाकला तर परत फेट आपल्याला नक्कीच करणार ती. भावानं ह्या कुत्र्याचं नाव आहे स्वीटी. तर स्वीटीचा जन्म कोरोनातला, जेव्हा लॉकडाऊन पडलं तेव्हा स्वीटी एकदम लहान होती. ज्या मागच्या पायानं ट्रॅक्टर गेलेला त्यामुळे मागचा पाय तुटलेला. आता ही स्वीटी जीवन आहे, सगळं श्रेय आमच्या मुंबईच्या सुशांतदाला जाते. स्वीटीच्या पायाला लागलं तेव्हा स्वीटीला सुशांतदा रोज मलमपट्टी करायचा. त्यामुळे ती सगळी जखम भरून आली आणि स्वीटीला 3 पायावर चाला येतात. म्हणजे सुशांतदा जर मुंबईवरून आला कधी तर त्याला लय लागते स्वीटी. त्याला जायची वेळ झाली, त्यामुळे आंब्याचं वाळक लाकूड घेतलं आणि घरी निघालो. तर भावानं आजचा व्हिडिओ आपला इथं संपते. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विसरणार नाही. भावानं भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.